आज आपण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी यांच्यासाठी असणारी एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची यालाच द्विचल समीकरणे असे म्हणतात. यालाच दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात. सर्वांचा अर्थ एकच, एक सामायिक समीकरणे तसेच दोन चलातील रेषीय समीकरणे आणि द्विचल समीकरणे याचा अर्थ एकच. द्विचल म्हणजे दोन चल असणारी, चले म्हणजे गणितामध्ये वापरण्यात येणारी अक्षरे x, y, a, b, c असे. म्हणजे असं साधारणतः 2x - 5y = 11 अशा प्रकारचे हे एक द्विचल समीकरण आहे. पण द्विचल समीकरण एकटं नसतं, दोन दोन समीकरणे असतात. असं 9x + 7y = 13. मग ह्या दोघांचा मिळून उकल संच एक असतो. म्हणजे हे एक समीकरण, हे एक समीकरण, या दोन समीकरणांचा मिळून उकल संच एकच असतो. अशा प्रकारे की x ची किंमत या समीकरणामध्ये भरली आणि या समीकरणामध्ये भरली, तसेच y ची किंमत या समीकरणामध्ये भरली, या समीकरणामध्ये भरली, तर हे समीकरण बरोबर समान येतं. म्हणजे x आणि y च्या अशा किमती की ज्या या ठिकाणी भरल्या तर उत्तर 11 येईल, या ठिकाणी भरल्या तर उत्तर 13 येईल. मग अशा प्रकारचं समीकरण सोडवणे याला म्हणायचं एक सामायिक समीकरणे. मग अशा प्रकारचं समीकरण कसं सोडवायचं ते पहा. सुरुवातीला बिगर सहगुणकाचं समीकरण घेऊ. बिगर सहगुणक म्हणजे हा x असतो, x च्या शेजारी हा जो अंक असतो 2, 3, 4, 5, 6 त्याला म्हणायचं सहगुणक. येथे सहगुणक नसेल तर सहगुणक नाही असं म्हणायचं नाही. तर त्या ठिकाणी सहगुणक हा एक असतो. किती असतो? एक असतो. मग अगोदर आपण काय करू, बिगर सहगुणकाचं एक सामायिक समीकरण घेऊ. उदाहरणार्थ असं x + y = 19, x - y = 7 असं समीकरण आहे. याचा अर्थ काय होतो की दोन संख्या अशा आहेत की ज्यांची बेरीज 19 येते आणि त्यांच्यातील म्हणजे ज्या संख्यांची बेरीज 19 आहे त्यांच्यातीलच फरक म्हणजे वजाबाकी 7 येते. अशा आपण संख्या शोधायच्या. तर अशा संख्या आपण जर अंदाजे शोध बसलो तरी सुद्धा उत्तर येऊ शकतं, पण त्याला बराचसा वेळ जातो. दुसरी गोष्ट म्हणजे या संख्या जर लहान लहान असतील तर त्या संख्या शोधता येतात. पण या संख्या जर मोठ्या मोठ्या असतील तर त्यांचीच बेरीज आणि त्यांचीच वजाबाकी येणाऱ्या संख्या शोधणे फार अवघड होतं. म्हणून ते समीकरण सोडवण्याची रीत आहे ती पहा आता कशी. तर सुरुवातीला असं मांडायचं x + y = 19. याला आपण नाव द्यायचं समीकरण नंबर 1. आणि दुसरं समीकरण आहे x - y = 7. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. ही दोन समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत. म्हणजे काय करायचं आपल्याला, तर ही समीकरणे x आणि y यांच्या आपल्याला किमती काढायच्या. तर त्यासाठी आपल्याला अगोदर दोन चलापैकी एक चल म्हणजे दोन अक्षरापैकी एक अक्षर हे आपल्याला कॅन्सल करावं लागतं. मग त्याचं आपल्याला ते नष्ट करावं लागतं. ते कसं करायचं ते पहा आता. आधी आपण डोळ्याने पाहायचं की हे अधिक आहे वजा आहे. जर आपण या दोन समीकरणांची बेरीज केली, समीकरणांची बेरीज म्हणजे नेहमीच्या बेरीजीप्रमाणे नसते. समीकरणांची बेरीज कशी असते,
तर दोन समीकरणे एका खाली एक मांडायची आणि त्यांना जी मुळात चिन्ह आहेत मुळातच म्हणजे कसं येथे चिन्ह अधिक आहे येथे चिन्ह वजा आहे येथे चिन्ह नाहीच म्हणजे अधिक आहे हे पण चिन्ह अधिक आहे येथे चिन्हच नाही म्हणजे अधिक आहे त्यांना जे काही चिन्ह असतील मुळातले त्या चिन्हाचा विचार करून चिन्हाचे नियमन उत्तर काढायचं म्हणजे जर आपण या दोन समीकरणांची बेरीज केली म्हणजे आहे तसे चिन्ह ठेवून उत्तर काढलं तर अधिक वाय आणि वजा वाय एकमेकाला नष्ट होतात कसे नष्ट होतात ते पहा समजा अधिक 5 आहे वजा 5 आहे वेगवेगळे चिन्ह आहे की नाही 5 मधून 5 गेला 0 राहिला मग जसं हे अंकांचं असतं तसंच या चलांचं पण असतं की अधिक x आणि वजा x असेल तर ते एकमेकाला ते कॅन्सल होतात मग x ला x निघून जातो तसंच आता येथे आपण जर बेरीज केली तर हा अधिक y आणि हा वजा y एकमेकाला निघून जाणार पण तसा उल्लेख करायचा उल्लेख असा करायचा समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू कोणाकोणाची बेरीज करायची समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करायची उत्तराला काय बरोबर आहे x अधिक y बरोबर 19 x वजा y बरोबर 7 समीकरणांची बेरीज याचा अर्थ असा आहे की त्यांना जी मूळ चिन्ह आहे त्या चिन्हाचा विचार करून चिन्हाच्या नियमाने उत्तर मांडायचं अगोदर बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह मांडायचं 19 ला चिन्ह नाही म्हणजे अधिक 7 ला चिन्हच नाही म्हणजे अधिक समान चिन्ह आहे त्यांची बेरीज होणार 19 आणि 7 26 आले आता हा 26 मांडताना 6 इकडे 2 इकडे हातचा असं मांडायचं नाही ते नेहमीच्या बेरजेप्रमाणे इकडे 6 आले 2 हातचा आले तशी बेरीज करायची नाही तर कशी असती बरोबर चिन्हाच्या उजवीकडली बेरीज उजवीकडे आणि डावीकडली बेरीज डावीकडे असते समीकरणांची बेरीज करताना बरोबर चिन्हाच्या उजवीकडची बेरीज उजवीकडे आणि डावीकडची डावीकडे करायची त्यामुळे येथे कितीही मोठी संख्या आली तर इकडे हातचा वगैरे घ्यायचा नसतो म्हणजे 2 इकडे तसं येणार नाही इकडच्या इकडेच उत्तर मांडायचं बरोबर चिन्हाच्या उजवीकडचे उत्तर उजवीकडे मांडायचं आता अधिक y आहे वजा y आहे मग अधिक y ला वजा y निघून जाणार हा x हा एक x आहे हा एक x आहे जर सहगुणक नसेल तर सहगुणक 1 असतो तो 0 नसतो कारण 0x याचा अर्थ काय x नाहीच हा असा अर्थ असतो 0x म्हणजे काय x नाहीच ते म्हणजे ते जरी दिसत असलं x तर त्याला काही किंमत नाही पण हा जो x आहे ना तो x आहे म्हणजे हा 1x आहे असा अर्थ आहे मग आता हा 1x आणि हा 1x याचं उत्तर आलं 2x म्हणून आता पहा 2 हा गुणिले आहे तिकडे गेला भागिले होणार आपला नेहमीचा नियम मग x बरोबर आलं 26/2 पहा येथे हा जो 2 गुणिले आहे तो तिकडे भागिले करायचा इकडचा 2 तिकडे गेला येथे मांडायचा नाही अनेक विद्यार्थी काय करतात चुकून येथे पण 2 मांडतात येथे पण 2 मांडतात असं होणार नाही हा जो 2 गुणिले तिकडे भागिले केला x बरोबर 26 ला 2 ने भागायचं बेक के बे बेत्रिक 6 जर एखाद्याला असा भाग येत नसेल तर त्याने असा भाग लावायचा कसाही लावा म्हणजे हे तुम्ही उत्तर मांडताय ते तुम्ही काय करून मांडलंय याचा त्या परीक्षकाचा काय संबंध नाही तुम्ही उत्तर फक्त बरोबर मांडले का चूक मांडले हे फक्त महत्त्वाचं आहे 26 ला 2 ने तुम्हाला जर आडो भाग येत असेल तर आडो भाग करा नाही तर असा भाग करा कसा बे के बे 0 वरून घेतले 6 बेत्रिक 6 6 6 गेले 0 उत्तर काय आलं 13 आलं हे नाही उत्तर हे बाकी शेवटचे असते हे उत्तर असं 13 म्हणजे x ची किंमत काय आली 13 आली म्हणजे त्या ज्या दोन संख्या आहेत की ज्यांची बेरीज 19 येते 19 त्यातली एक संख्या कोणती आहे 13 आहे आता x ची किंमत काढली आपण आता आपल्याला y ची किंमत काढायची
तर y ची किंमत काढण्यासाठी ही जी किंमत आहे ना समीकरण 1 किंवा समीकरण 2 कुठे पण ठेवायची, कोठे ठेवायची, समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये. उत्तर तेच येतं. पहा आता उल्लेख करायचा x बरोबर 13 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये, समीकरण 2 मध्ये ठेवली तरी चालतं, काही बिघडत नाही, उत्तर तेच येतं. मग 1 मध्ये ठेवली पहा बरे, x अधिक y बरोबर काय आहे 19. म्हणून समीकरणामध्ये किमती भरताना येथे म्हणून चिन्ह मांडायचं. x ची किंमत ते 13 आहे, इथे 13 अधिक y बरोबर 19. म्हणून y बरोबर 19 वजा 13. हा जो 13 अधिक आहे तो तिकडे वजा करायचा. येथे अधिक आहे तो तिकडे काय केला वजा केला. 19 मधून 13 गेले, y ची किंमत काय आली 6 आली. म्हणून उत्तर कसं लिहायचं, उत्तर x बरोबर 13 आणि y बरोबर किती आले 6 आले. 13 आणि 6 या दोन संख्या अशा आहेत की ज्यांची बेरीज 19 येते आणि त्यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी 13 तून 6 गेले तर उत्तर किती येणार आहे 7 येणार आहे. x आणि y या दोन संख्या अशा आहेत की ज्यांची बेरीज 19 येते आणि त्यांची वजाबाकी ही 7 येते. आता येथे आपण सहगुणक असताना कसं सोडवायचं ते पाहू. आता सहगुणक असताना पहा इकडे. आता समजा समीकरण असं आहे 5x वजा 9y बरोबर 37, 4x अधिक 7y बरोबर वजा 13. समजा हे अशा प्रकारचं समीकरण आहे की 5x वजा 9y बरोबर 37 आणि 4x अधिक 7y बरोबर वजा 13. आता या ठिकाणी पहा येथे सहगुणक आहेत. तर आता अशा प्रकारे जर सहगुणक दिलेले असतील चलांना तर समीकरण कसं सोडवायचं ते पहा. तर आता येथे 5 आहे, येथे 4 आहे. अगोदर काय करायचं, समीकरणांना नंबर द्यायचे. पहा 5x वजा 9y बरोबर 37 याला म्हणायचं समीकरण नंबर 1. नंतर 4x अधिक 7y बरोबर वजा 13 याला म्हणायचं समीकरण नंबर 2. आता पहा इकडे, आता मी काय सांगतोय ते सर्वांनी नीट ऐका. येथे वजा आहे, येथे अधिक आहे. कधी कधी येथे अधिक असेल, येथे पण अधिक असेल. येथे वजा असेल, येथे वजा असेल. कधी कधी हे दोन अंक म्हणजे हे दोन सहगुणक समान असतील आणि चिन्ह समान असेल. कधी कधी हे सहगुणक समान असतील, चिन्ह वेगवेगळे असेल. कधी कधी चिन्ह वेगवेगळे असेल आणि सहगुणक वेगवेगळे असतील, कसे असेल. आणि या ठिकाणी सुद्धा कधी कधी सहगुणक समान असतील. तर काय होतं, या सहगुणकांचा विचार करून जर समीकरण सोडत बसलं की हे वजा आहे, अधिक आहे, तर हे लगेच निघून जाईल, आपल्याला बेरीज करून जमेल वगैरे असं. पण त्यामुळे विद्यार्थी कन्फ्युज होतात की टीचर कधी कधी याने गुणतात, कधी याने गुणतात, कधी गुणतच नाहीत, असं काहीतरी ते कन्फ्युज होतात. त्यामुळे काय करायचं, अशा प्रकारे सहगुणकांचं एक सामायिक समीकरण असलं म्हणजे दोन चलातील हे जे रेषीय समीकरण आहेत जर त्यांना सहगुणक असतील तर बाकीचा काही विचार करायचा नाही. सरसकट, अगदी सरसकट एकच गोष्ट ध्यान ठेवायची कायमस्वरूपी की ह्या सहगुणकाने म्हणजे हा खालचा सहगुणक 4 या सहगुणकाने वरच्या समीकरणाला गुणायचं. समीकरणाला गुणायचं म्हणजे काय करायचं,
त्याच्या प्रत्येक पदाला गुणायचं आणि वरच्या सहगुणकाने खालच्या प्रत्येकाला गुणायचं. सरसकट अगदी असं करायचं. म्हणजे इथं घेऊन गुणलं सोपं होईल, इथं गुणलं सोपं होईल असं काय विचार करायचा नाही. बिलकुल कन्फ्युज नाही व्हायचं. सरसकट एकच गोष्ट ध्यान ठेवायची की ह्या सहगुणकाने या प्रत्येकाला आणि या सहगुणकाने या प्रत्येकाला गुणून घ्यायचं. सरसकट अगदी. त्यामुळं डोक्यामध्ये जास्त विचाराचा गोंधळ होऊन द्यायचा नाही. तर सरळ असं करायचं. समीकरण 1 ला ह्या समीकरणाला 4 ने गुणू. 4 ने गुणू. पहा समीकरण नंबर 1 ला ह्या समीकरणाला, हे 1 नंबर समीकरण आहे. या समीकरण 1 ला 4 ने गुणू. 4 ने समीकरणाला गुणायचं म्हणजे प्रत्येक पदाला गुणायचं. 4 पंचे 20, 20x, 4 नवे 36 वजा 36y. वजा हे वजा आहे, हे अधिक आहे. 4 नवे 36 वजा 36y बरोबर. बऱ्याचदा गुणताना ह्या संख्येला गुणायचं राहून जातं. ध्यान ठेवा. ह्या सहगुणकाने या प्रत्येकाला गुणायचं आहे, याला पण गुणायचं आहे. 4 ने याला गुणलं. 4 सत्ता 28, 7 2, 4 ते 12 2 14, उत्तराला 148. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. पहा या 4 ने या प्रत्येकाला गुणायचं. 4 पंचे 20, 4 ने 36, 4 सत्ता 28, 7 2, 4 ते 12 2 14. चिन्ह येथे चिन्हच नाही म्हणजे अधिक आहे, येथे पण चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे. हे वजा आहे, हे वजा आहे. चिन्हच नाही म्हणजे अधिक आहे, अधिक आहे. यांना जी चिन्ह असतील ना तीच खाली आली पाहिजेत. चिन्ह विसरायचं नाही. आता काय लिहायचं. समीकरण 2 ला, समीकरण नंबर 2 ला ह्या समीकरणाला कोणी गुणायचं. आता वरच्या संख्येने 5 ने, 5 ने गुणू. 5 ने गुणू. पहा एकदम सोपी गोष्ट आहे. खालच्या संख्येने वरच्या प्रत्येकाला, वरच्या संख्येने खालच्या प्रत्येकाला गुणायचं आणि समीकरण 3 व 4 मांडायचं. त्यांना जी चिन्ह असतील तीच मांडायची. त्यामुळे जास्त गोंधळ होऊन द्यायचा नाही. 4 पंचे 5 20, 20x वजा 5 गुणिले 7, 5 7 35 अधिक 35y. 5 ने 4 ला गुणलं, 5 ने 7 ला, 5 ने 13, 13 5 65 वजा 65 चिन्ह सहित मांडायचं. याला म्हणायचं समीकरण नंबर 4. पहा काय करायचं. यांना जे आपण मांडतो ते सगळे चिन्ह सहित मांडायचे. बघा 5 अधिक आहे, 9 वजा आहे, 37 अधिक आहे. समीकरण 1 वरून समीकरण 3 तयार झालंय. तीच चिन्ह राहणार. अधिक वजा अधिक. समीकरण 2 वरून समीकरण 4 तयार झालंय. चिन्ह तीच राहणार आणि प्रत्येकाला इथं फक्त 5 ने गुणलंय, वर 4 ने गुणलंय. आता असं लिहायचं. नीट पहा इकडे. समीकरण 3 मधून, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. पहा काय करायचं. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायची. 2 समीकरण लिहायचे. आता एका खाली का 5x 3 समीकरण नंबर 3 लिहायचं. 20x वजा 36y बरोबर 148. 148 त्या खाली मांडायचं. समीकरण 4 20x अधिक 35y बरोबर वजा 65 वजा. आता इथे सर्वांनी अतिशय म्हणजे अतिशय काळजीपूर्वक पहा. तुमचं जे काही गणित चुकणार आहे ते चुकण्याची जागा या ठिकाणी आहे. येथेच. येथे चुकायचं काहीच कारण नाही. बघून लिहायचंय, एक खाली मांडायचंय. येथे पण चुकायचं तसं काहीच कारण नाही. या प्रत्येकाने गुणायचंय, येथे प्रत्येकाला गुणायचंय. 4 ने प्रत्येकाला गुणलं, 5 ने प्रत्येकाला गुणलं. इथपर्यंत चुकायचं काहीच कारण नाही. येथे चुकतं. नीट पाहता सगळ्यांनी. येथे चुकण्याची जागा आहे. नीट पाहता कशी.
अतिशय काळजीपूर्वक मांडायचं. हे मांडताना बिलकुल घाई करायची नाही, एकदम शांतपणे मांडायचं. पहिलं काय करायचं, ज्यांना ज्यांना चिन्ह नाही त्यांना स्पष्टपणे चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे कसं, येथे चिन्ह नाही स्पष्टपणे अधिक चिन्ह देऊन टाकायचं. येथे चिन्ह आहे, येथे चिन्ह आहे, येथे चिन्ह अधिक आहे, येथे चिन्ह अधिक आहे. अशा प्रकारे ज्यांना ज्यांना चिन्ह नाही त्यांना अगोदर स्पष्टपणे चिन्ह अधिक देऊन टाकायचं. चिन्ह नाही अधिक असतं. पहा परत या ठिकाणी चुकण्याची जागा असते, नीट पहा इकडे. ज्यांना ज्यांना चिन्ह नाही त्यांना त्यांना चिन्ह तेथे अधिक देऊन टाकायचं. आता पहा, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. कायम स्वरूपी वजा करायचं. कायम का, तर आपण येथे पहिल्या सहगुणकाने एकमेकाला गुणतोय आणि हे निघून जाण्यासाठी आपल्याला चिन्ह बदलावे लागणार आहे. समीकरणाची चिन्ह बदली करणे त्याला म्हणायचं वजाबाकी. म्हणजे वजा आहे ना, त्या खाली नवीन चिन्ह अधिक मांडायचं. नवीन हे चिन्ह यायचं तर अधिक, त्याचा विचार करायचा. अधिकच्या खाली वजा मांडायचं, या अधिक खाली वजा मांडायचं आणि अधिक बरोबर खाली बरोबर मांडायचं. पहा ही स्टेप नीट पहा. या समीकरणांचे एकमेकाला गुणून ह्या सगुणकाने या सगुणकाने या प्रत्येकाला गुणलं. ते गुणल्यावर जी समीकरणे आली त्यांची करायची वजाबाकी. काय करायची, वजाबाकी करायची. कायम स्वरूपी वजाबाकी द्यायला ठेवा, कायम. कारण आपण इथल्या संख्येने गुणतोय त्यामुळं. मग आधीच्या खाली वजा आले, अधिक खाली वजा आले, वजा खाली अधिक. चिन्ह बदलायची. म्हणजे अधिक असेल ना वजा मांडलं असतं, वजा असलं अधिक मांडायचं. दुसऱ्या समीकरणाची, पहिला नाही, पहिल्या समीकरण चिन्ह हायच ठेवायची. आता पहा बरं, नवीन 148 अधिक आहे, 65 पण अधिक आहे. जरी आपण येथे लिहिलं असलं वजा करू तर सरसकट वजा करायची नाही. जरी आपण येथे लिहिलं की वजा करू म्हणून 148 मधून 65 वजा करायचे नाही, तर ह्या वजा करूचा अर्थ हा आहे की दुसऱ्या समीकरणाची चिन्हे बदली करायची, हा अर्थ घ्यायचा. येथे वजा करू म्हणजे सरसकट असं वजा करायचं नाही, दुसऱ्या समीकरणाची चिन्हे बदली करायची, हा अर्थ घ्यायचा. आणि त्यांना जी चिन्ह आलेत ती चिन्ह पाहून चिन्हाच्या नियमाने उत्तर काढायचंय. म्हणजे कसं, 148 अधिक आहे, 65 अधिक आहे, समान चिन्ह आहे का नाही, त्यांची बेरीज होणार. पहा गंमत, येथे वजा दिलंय आणि आपण मात्र बेरीज करणार आहे. का, तर वजा करूचा अर्थ फक्त चिन्ह बदलायचं असा अर्थ आहे. नवीन चिन्ह कोणतं आलंय, हे अधिक आणि हे अधिक समान चिन्ह आहे म्हणून बेरीज. 8 आणि 5 13, ह्याच्याला 1, 6 आणि 4 10 आणि 11, ह्याच्याला 1, 1 आणि 1 2, उत्तर काय 213 आले. येथे पण पहा समान चिन्ह आले, बघा नीट, समान चिन्ह आले, वजा आहे समान चिन्ह आहे, त्यांचे होणार बेरीज. चिन्ह मोठ्याचे मांडायचे. म्हणजे 36 आणि 35 यांच्याकडे बेरीज करायची. 35 आणि 35 70 आणि हा एक एक्स्ट्रा 71, उत्तराला 71, वजा 71 वाय. हा वजा मांडायला विसरायचा नाही. वजा 36 वजा 35 याचं उत्तर वजा 71 वाय. हे अधिक वजा असल्यामुळे एकमेकाला निघून गेले. हे कायम स्वरूपी निघून जाणार आहे, कायम. परंतु येथे अधिक वजा असल्यामुळे हे निघून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चिन्ह बदली नाही केली, समजा चिन्ह बदली केलीच नाही आणि याला हे घालवलं, मग मात्र चुकलं. म्हणजे असं ध्यान ठेवायचं नाही की याला हे घालवायचंय, असं ध्यान ठेवायचं नाही. ध्यान काय ठेवायचंय, हे अधिक आहे आणि हे वजा आहे, त्यांचे वजा करायचे आहे. 20 मधून 20 गेले, 0 राहिला, 0 राहिल्यामुळे तो मांडायची गरज नाही, असं ध्यान ठेवायचंय. सरसकट असं घालवायचं नाही. जर चिन्ह बदली करायला विसरला असता, समजा तुम्ही येथे चिन्ह बदली करायला विसरला आणि ह्याला हे घालवलं, तर ते गणिताच्या नियमाने चुकलं. कारण नियमाने उत्तर काय पाहिजे, मग समान चिन्ह 40 येणार नियमाने. त्यामुळे जर तुम्ही ते चिन्ह बदली केलं नाही आणि ते घालवलं तर ते चुकीचं दिलं जाईल. जरी उत्तर बरोबर आलं तरी सुद्धा तसं घालवता येणार नाही. कारण हे अधिक वजा असेल, हे अधिक आणि हे वजा, तरच ते निघून जाणार. ते गेलं निघून. आता काय राहिलं बरोबर आहे, म्हणून हे आहे तसं लिहून घेऊ आपण. वजा 71 वाय बरोबर 213.
आता हे 71 गुणिले तिकडे कसं होणार आहे, भागिले होणार आहे. y बरोबर, आता पाहणे ही गोष्ट ध्यान ठेवा, गुणिलेचे भागिले करताना ही पूर्ण संख्येकडे जाणार आहे चिन्हासहित. चिन्हासहित म्हणजे असं लिहायचंय 213 छेद वजा 71. इकडे असं म्हणायचं नाही इकडचं वजा आहे तिकडे अधिक झाला असं म्हणायचं नाही. इकडचं वजा तिकडे अधिक होतो, पण कधी होतो, तो जर बेरीज वजाबाकी असेल तर. म्हणजे समजा असं असतं वजा 71 अधिक y बरोबर 213 असं असतं तर, जर हे असं असतं ना तर खालच्या स्टेपला आपण असं मांडलं असतं y बरोबर, येथे चिन्ह नाही मांडलं म्हणजे आपोआप अधिक असतं 213 अधिक 71 असं आपण मांडलं असतं. परंतु कधी, जर 71 आणि y च्या मध्ये चिन्ह अधिक किंवा वजा असतं तर हे आपण वजा आहे ना तिकडे अधिक केलं असतं. पण आता पहा बरे 71 आणि y च्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे तो गुणिले संबंध, म्हणजे इथली संख्या आणि हे अक्षर त्यांच्यामध्ये चिन्ह नसेल त्यांचा संबंध गुणिले असतो, तो तिकडे गेला भागी जागा. म्हणून y बरोबर 213 ला 71 ने भागायचं आणि चिन्ह भागावर आहे, येथे चिन्हच नाही म्हणजे अधिक आहे, अधिक आणि वजा भागाकारामध्ये वजा आलं. गुणाकार आणि भागाकाराचा एकच नियम कोणता, की समान चिन्ह असेल तर अधिक मांडायचं, वेगवेगळं असलं वजा मांडायचं. गुणाकार भागाकाराचा नियम समान कोणता, की जर त्यांचा आपण गुणाकार किंवा भागाकार केला समान चिन्हाला अधिक मांडायचं, वेगवेगळं असलं वजा मांडायचं. मग आता याचं उत्तर येईल ते येईल, किती का उत्तर येणार, याचं उत्तर वजा येणार. आता 213 ला 71 ने भागायचंय. आता हे भागण्याच्या दोन गोष्टी आहेत त्या पहा कशा, 213 भागिले 71. एखादा असं करू शकतो की 71 आहे 213 आहे, 71 म्हणजे 70 च्या जवळ संख्या आहे, 70 चा पाडा म्हणला 70 त्रिक 210 होणार आणि 1 त्रिक होणार. म्हणजे 71 ला आपण जर 3 ने गुणलं 3 1 3 3 7 21 उत्तर 3 येत आहे. म्हणजे असा भागाकार करा किंवा एखाद्याने असा केला भागाकार 213 भागिले 71, 71 त्रिक 213 उत्तर आले 0 0 0, 3 चा भाग वाचला. कसा भाग लावा म्हणजे उत्तर 3 येणार. 71 त्रिक 213 आले, चिन्ह वजा आलं, वजा चिन्ह हे अधिक आणि वजा असतं वजा मानायचं. आता असं लिहायचं y बरोबर वजा 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. पहा y बरोबर वजा 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण एकच नाही 1 2 3 4 कोठेही ठेवा. y बरोबर वजा 3 ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, उत्तर समान येणार, x ची किंमत तीच येणार. आता ज्या वेळेस तुम्हाला एखादे शिक्षक शिकवताना असं बोलतात की हे तुम्ही असंही केलं उत्तर तेच येतं, तर तुम्ही घरी गेले ना ते चेक करून पाहायचं. आता मी तुम्हाला म्हटलं की y बरोबर वजा 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, उत्तर तेच येणार. तर तुम्ही काय करायचं, हे चेक करून पाहायचं, खरोखर येतं का नाही ते पाहायचं. आणि नाही आलं तर ते चेक करायचं की का आलं नाही. कधी कधी तुमचं येथे गुणाकार भागाकार चुकू शकतो, ते नीट चेक करायचं. समीकरण 1 ठेवलं बघा 5x वजा 9y बरोबर 37. म्हणून पहा समीकरण 1 5x वजा 9y बरोबर 37. y ची किंमत काय आहे, वजा 3 आहे. हे नीट ध्यान देऊन पाहायचं की आपण y ची किंमत देतोय वजा 3, मग y च्या जागी लिहायचा. मग असं लिहायचं 5x वजा 9 कंसात किंमत अशी कंसामध्ये भरायची. कधी ध्यान ठेवा ही गोष्ट, समीकरणामध्ये किंमत भरताना ती किंमत अशी कंसामध्ये भरायची. म्हणजे y ची किंमत वजा 3 चिन्हासहित भरायची, नुसतं 3 भरायचा नाही. हा वजा 9 इथे आहे तसा आला, बरोबर 37 आहे तसे आले. म्हणून 5x 9 त्रिक 27 गुणाकाराची क्रिया केली. गुणाकाराची लगेच घाई गडबडीत वजा मांडायचा नाही. गुणाकाराच्या क्रियेमध्ये आणि भागाकाराच्या क्रियेमध्ये समान चिन्ह असल्यावर उत्तर
अधिक येतं, म्हणजे तो उत्तर म्हणायचं अधिक 9 त्रिक 27 बरोबर 37. म्हणून हा 27 अधिक आहे तो तिकडे गेला वजा होणार, म्हणजे असं होणार 5x बरोबर 37 वजा 27. म्हणून 5x बरोबर 37 मधून 27 गेले 10 राहिले, किती राहिले 10. म्हणून x बरोबर 10/5. म्हणून x ची किंमत आली 5 दुने 10. उत्तर काय आलं बघा बरे, अंतिम उत्तर काय आलं पहा, x बरोबर 2 y म्हणजे वजा 3. x ची किंमत 2 आली आणि y ची किंमत वजा 3 आली. अशा प्रकारे हे समीकरण सोडवायचं. आता तुम्हाला जी उदाहरणे पुस्तकात दिलेली असतात त्याच्यामध्ये काय असतं, येथे कधी कधी दोन्हीकडे अधिक असतं, दोन्हीकडे वजा असतं, कधी हे अंक समान असतात, काय असतात त्याचा काही विचार करायचा नाही, बिलकुल गोंधळून जायचं नाही. तर काय करायचं, सरसकट दोन समीकरणे एका खाली मांडायची. सरळ ह्या संख्येने असं ते असं संख्या असेल ते असेल त्याने या प्रत्येकाला गुणायचं, ह्या संख्येने पण या प्रत्येकाला गुणायचं. संख्या नसलीच नुसताच x असला तर तो 1 असतो, किती असतो 1 असतो. समीकरण 1 ला 1 नेच गुणायचं आणि समीकरण 3 बनवायचं, उत्तर तेच येणार आहे. पण काय होतं की काही शिक्षक शिकवताना 1 ने गुणत नाही, त्यांना माहिती उत्तर तेच आहे म्हणून गुणायची काही गरज नाही. पण त्यामुळे काय होतं समीकरण 1 आणि 3 ची बेरीज करावी लागते, असं काहीतरी होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना गोंधळ होतो की कधी कधी 4 समीकरण येतात, आता 3 कसं काय आली आणि एकाला का गुणलं एकाला का नाही गुणलं असं काहीतरी होतं. त्यामुळे काय करायचं, कसलाही तसला मागचा पुढचा विचार करायचा नाही. सरळ ह्या संख्येने असेल ती संख्या कोणी का असना त्याने या प्रत्येकाला गुणायचं, ह्या संख्येने प्रत्येकाला गुणायचं, समीकरण 3 व 4 बनवायचं. दोन समीकरण एका खाली एक आली दुसऱ्या समीकरण चिन्ह बदलायची, असं साचेबंदपणे ध्यान ठेवायचं आणि समीकरण सोडवायचं. जी किंमत येईल ती समीकरण 1 किंवा 2 मध्ये शक्यतो 1 मध्ये ठेवायची आणि उत्तर काढायचं. किंमत भरताना किंमत ही कंसामध्ये भरायची, यातला गुणाकार वगैरे व्यवस्थित करायचा आणि मग त्याला अधिकचा वजा करायचं, आपण नियमाप्रमाणे सोडवायचं. अशा प्रकारे सोडवायचं. आता एक सामान्य समीकरणामध्येच कधी कधी एक विशिष्ट प्रकारचं समीकरण असतं. ते पहा कसलं विशिष्ट प्रकारचा पाने एक विशिष्ट प्रकारचं एक समीकरण असतं. ते पहा कसं, ते असं असतं 15x वजा 17y बरोबर 28 आणि 17x वजा 15y बरोबर 36 असं असेल. अशा प्रकारे आता हे 17 15 अंक लहान आहेत, ते मोठे मोठे पण देऊ शकतात, अगदी 100 च्या 125 पुढचे पण आकडे देऊ शकतात. तर हे गणित वैशिष्ट्यपूर्ण आहे थोडं. कसं ओळखायचं पहा, 15 17 17 15 असं असेल. समजा इथे असेल 20 23 23 20 14 19 19 14 13 12 12 13 असे म्हणजे उलटे पालटे, म्हणजे इकडे एक सहगुणक गेला इकडे याला. जर अशा उलटे पालटे सहगुणक असतील तर हे समीकरण सोडवायचे कशी ते पाहता. इकडं पहिल्यांदा समीकरणाला नंबर द्यायचे. 15x वजा 17y बरोबर 28. समीकरण नंबर 1 17x वजा 15y बरोबर 36, याला म्हणायचं समीकरण नंबर 2. आता एक महत्त्वाची गोष्ट ऐका, नीट पहा इकडे. हे जे समीकरण आहे हे सर्वसामान्य स्वरूपात आहे. आपल्याला नेहमीच अशी समीकरण सर्वसामान्य स्वरूपात देत नाहीत, कधी कधी असं देतात ते. नीट पहा इकडे 15x वजा 17y वजा 36 बरोबर 0 असं दिलं. असं दिलं ह्याचं काय सांगत नाही मी, आता एक नमुना सांगतो. असं दिलं तर पहिल्यांदा समीकरण या स्वरूपात बनवायचं. हे स्वरूप म्हणजे कोणते स्वरूप म्हणायचं, ax by = c. म्हणजे ax म्हणजे काय 2x 3x 4x 5x किती पण x अधिक किंवा वजा 2y 3y 4y 5y किती पण y बरोबर अंक नुसता 10 12 15 16 अधिक 12 अधिक 13 कोणते पण, म्हणजे हे त्याचं सर्वसामान्य स्वरूप आहे.
असं आपल्याला बनवायचंय. मग काय करायचं आता, येथे 0 आहे, 36 वजा आहे, तो तिकडे अधिक होणार. मग समीकरण असं बनवायचं 15x वजा 17y बरोबर 0 अधिक 36 म्हणजे 36च असं आलं. मग याला आपण नंबर देऊन टाकायचा. हे समीकरण ते काय करणार, कधी कधी ही समीकरण आपल्याला सर्वसाधारण स्वरूपात येणार नाहीत. मग त्यांनी समजा असं दिलं आता, 15y वजा 19x अधिक 25 बरोबर 0 असं दिलं. तर काय करायचं पहा, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की अक्षरांच्या मध्ये x आणि y मध्ये x आधी असतो. बरोबर चिन्हाच्या डावीकडल्याच्या डावीकडे तुम्ही किती संख्या पदे मागे पुढे करा, चिन्ह बदली होत नाही. बरोबर चिन्हाच्या एकाच बाजूला तुम्ही पदे मागे पुढे केल्याने चिन्ह बदली होत नाही. जर बरोबर चिन्ह ओलांडलं म्हणजे इकडचे तिकडे गेले तिकडचे इकडे आले तर चिन्ह बदली करायचं, त्याशिवाय बदली करायचं नाही. हे काय करायचं आपण माहिती का, हा जो 25 अधिक आहे तिकडे वजा करायचा आहे, पण ह्यांच्या पण जागा थोड्या बदली करायच्या. कशा बदली करायच्या, अगोदर x नंतर y मांडायचा. याला चिन्हच नाही म्हणजे कोणतं आहे, अधिक आहे. मग ही स्टेप कशी होणार, नीट पाहिजे असं होणार वजा 19x अधिक 15y बरोबर, बघा नीट, येथे 19 वजा आहे तो येथे अधिक होणार नाही. बरोबर चिन्हाच्या डावीकडल्याच्या डावीकडेच आपण पदे मागे पुढे केली, पण हा 25 मात्र अधिक आहे तर पलीकडे घेतोय, त्यामुळे 0 वजा 25 म्हणजे वजा 25 असं आलं. पहा 19 येथे वजा आहेत असं म्हणायचं ना, इथला वजा इकडे आला अधिक झाला, तसं होत नाही. बरोबर चिन्हाच्या डावीकडल्याच्या डावीकडे तुम्ही किती मागे पुढे करा, चिन्ह बदली करायचं नाही. मग बदली काय केलं तर अधिक आहे ना तो बरोबरच्या पलीकडे गेलाय. येथे 25 बरोबर चिन्हाच्या डावीकडे येथे उजवीकडे आले, 0 पुढे गेला तर येथे काहीच नव्हतं, मग ते समीकरण ठेवता येत नाही. म्हणजे समीकरण असं ठेवता येत नसतं. बरोबर काय काहीच नसेल तर 0 लिहावा लागतो. पण आता मात्र येथे संख्या आली 25, त्यामुळे 0 वजा 25 म्हणजेच वजा 25, 0 मांडण्याची गरज नाही. सुरुवातीला चिन्ह वजा नको. पहा म्हणजे जरी सुरुवातीला चिन्ह वजा असलं तरी पण ते समीकरणच आहे. वजा चिन्ह असताना पण समीकरण सोडवता येतं, पण त्यामुळे उगीच काहीतरी चुकण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून सुरुवातीला चिन्ह वजा नको. सर्वसाधारण जे स्वरूप आहे समीकरणाचं त्याच्यामध्ये सुरुवातीला चिन्ह वजा ठेवायचं नाही. समीकरणाच्या सर्वसाधारण रूपामध्ये सुरुवातीला चिन्ह वजा नको. म्हणून काय करायचं, मग या एकट्याचं चिन्ह बदली करण्यासाठी सरसकट सर्व चिन्ह बदली करायची सगळी. म्हणजे कसं, वजाचे अधिक 19x अधिकचे वजा 15y वजाचे अधिक 25, चिन्ह बदली केलं, चिन्ह बदली केलं, चिन्ह बदली केलं, चिन्हच नाही मांडलं म्हणजे अधिक मांडले असं आहे. मग आताशे समीकरणाला सोपे रूप आलं असं मांडायचं. म्हणजे अशा प्रकारे काय करायचं, समीकरणाला याआधी सोपे रूप द्यायचं. ते आपल्या समीकरणामध्ये कायम सोपे रूप देणार नाहीत, कधी कधी असं देतील 13y अधिक 15 बरोबर 19x असं दिलं त्यांनी. तर काय करायचं, 19x पलीकडे आपला अगोदर पाहिजे yच्या, मग अधिक आहे ना, आता इथं अधिक आहे ना, इकडे वजा होणार म्हणजे असं होणार वजा 19x अधिक 13y बरोबर 15 अधिक आहे तिकडे वजा होणार. हा जो 15 अधिक आहे डावीकडे अधिक आहे, उजवीकडे वजा होणार, वजा 15 आले. पहा 19 चे 15 कसे झाले असं विचारायचं नाही. 19 चे 15 झालेले नाहीत. हा 19 अधिक आहे तो इकडे वजा केलाय, आणि हा जो 15 अधिक आहे ना तो तिकडे वजा झालाय असं आहे. म्हणजे यांच्या जागा कशा असतात, ax अधिक by बरोबर c. म्हणजे कितीतरी x अधिक किंवा वजा, इथे कोणतं पण चिन्ह चालतं, अधिक किंवा वजा कितीतरी y बरोबर कोणता तरी अंक संख्या मांडायची. यांना चिन्ह अधिक वजा चालतं, इथे पण अधिक वजा चालतं, येथे शक्यतो अधिकच पाहिजे. जरी वजा असलं तर ते समीकरण आहेच, सोडवता येतच, पण तसं ठेवायचं नाही. मग आता पहा बरे, येथे सुरुवातीला चिन्ह वजा आलंय,
चिन्ह इथे वजा नको, वजाचं अधिक करायचं. 19x अधिकचे वजा करायचे 13y वजाचे अधिक करायचे. समीकरण नंबर काय आलं? तयार झालं. असं हे समीकरण नंबर देऊन टाकायचं. नंतर असं सोपे रूप झाल्यावर, सोपे रूप झाल्याशिवाय समीकरणाला नंबर द्यायचा नसतो. जेव्हा सोपे रूप येईल तेव्हा द्यायचं. ह्याला समीकरण 1 समीकरण 2 काय असेल ते देऊन टाकायचं. मग अशा प्रकारे हे पहिलं समीकरण सोपे रूप करून घ्यायचं. आता या समीकरणामध्ये पहा बरे, ही दोन समीकरणे अगोदरच मुळात सोपे रूप आहेत. तर आता नीट ध्यान ठेवा, जर तुम्ही ह्या 17ने या प्रत्येकाला गुणलं, समीकरण 3 तयार केलं आता सांगितल्याप्रमाणे, ह्या 15ने या प्रत्येकाला गुणलं, समीकरण 4 तयार केलं, त्यांची वजाबाकी केली, उत्तर येणार म्हणजे येणारच. गणितामध्ये नियम म्हणजे नियम असतो. एकदा आपण नियम शिकलो की हे असं उत्तर काढता येतं, तसं ते काढता येतच. जर तुम्ही आता हे समीकरण 17ने प्रत्येकाला गुणलं आणि 15ने खाली प्रत्येकाला गुणलं, त्यांची केली वजाबाकी, x आणि y ची किंमत ही येणारच. परंतु जर येथे संख्या मोठ्या असल्या, काही समजा ते 87 असले, 113 असले, अशा मोठ्या संख्या असल्या, तर काय होतं, गुणाकारामध्ये वगैरे काहीतरी करताना गडबडी चुकू शकतं. त्यामुळे जर अशा प्रकारे समीकरण असेल 15 17 17 15 म्हणजे ह्याच संख्या अशा उलट्या पालट्या असतील, तर समजा इथे असले 23 18, इथे 18 23 37 35 35 37, या संख्या कोणत्या पण असू द्या, त्याचा काय संबंध नाही, ह्या दोन संख्या फक्त तशा असेल तर हे समीकरण सोडवण्यासाठी एक थोडीशी वेगळी विशिष्ट पद्धत आहे. कंपल्सरी नाही की असंच करा, मी तुम्हाला सांगतोय आता तसंच करा असं कंपल्सरी नाही. आपल्याला तसं बंद नाही, ते आपल्या स्पेशल सांगणं पण नाही, फक्त त्यांना सोडवा देणार. एकदा सोडवा दिलं की आपण हे गुणाकार करून पण सोडू शकतो, आणि आपण आता मी सांगणारी पद्धत त्या पद्धतीने पण आपण सोडू शकतो. यासाठी ते स्पेशल सूचना देणार नाहीत. जर समीकरण सोडवण्यासाठी आलेखाने सोडवत असेल, स्पष्ट सांगतात पुढील एक सामायिक समीकरणे किंवा पुढील द्विचल समीकरणे आलेखाने सोडवा, तर आलेखाने सोडवायची. जर तरी क्रॅमर पद्धती सांगितले, क्रॅमर तर वापरून सोडवा, तर क्रॅमरने करायची, आणि नाहीतर मग ते असं करायचं. मग आता पहा हे समीकरण कसं करायचं ते पहा. हे समीकरण 1 आहे, समीकरण 2 आहे. तर काय करायचं माहितीये का, एकदा या समीकरणांची करायची बेरीज. काय करायची? बेरीज आहे तशीच, जशी समीकरण आहेत ना तशीच, गुणायचं नाही, सहगुणकांचा गुणाकार करायचा नाही, जशी दिल्यात ना तशी बेरीज करायची. म्हणजे असं मांडायचं, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. पहा काय करायचं, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. पहा बेरीज आता कशी होणार, 15x वजा 17y बरोबर 28. दुसरं 17x वजा 15y बरोबर 36. पहा आता बेरीज आपली नेहमीची बेरीज, चिन्ह वगैरे बदलायची नाही. चिन्ह कधी बदलायचे असतात, सहगुणकांचा असा गुणाकार करून समीकरण 3 उच्चार केले, मग त्यांची वजाबाकी करायची म्हणून चिन्ह बदलायची. आता पहा हे अधिक आहे, हे अधिक आहे, वजा आहे, हे अधिक आहे. आता पहा समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. बेरीज करू म्हणजे चिन्ह बदलायचे नाही, चिन्ह न बदलता उत्तर काढायचं आहे. अधिक आहे बघा बरे, समान चिन्ह आहे का नाही, समान चिन्ह आहे, त्यांची बेरीज होणार. म्हणजे अधिक 28 अधिक 36, आपण साईडला बेरीज करू. 28 36 यांची बेरीज करू. 8 आणि 6 14, हातच्याला 1, 3 5 आणि 1 6, 64 आले. किती आले? 64. इथे मांडायचं 64. 64 हा आपोआप अधिक येतो, नाही मांडला तर चालतो, पण आपण मात्र मुद्दाम मांडायचा की असं वाटायला नको की काय राहिलं म्हणून. अधिक 64. 15 17 वजा आहे, 15 वजा आहे, समान चिन्ह आहे की नाही, बेरीज. 17 आणि 15 32, चिन्ह मोठायचे, वजा 32y. याला हे असं कट करायचं नाही. काय काय विद्यार्थी नुसतं ध्यान ठेवतात की पहिले पद कट करायची, संख्या बघत नाही, काय बघत नाही. येथे अधिक आहे, येथे अधिक आहे, संख्या वेगवेगळ्या आहे, ते कट होणार नाही.
त्यांची पण बेरीज होणार. समान चिन्ह आहे, येथे चिन्ह बदली केलं आपण नाही. जर बदली केलं असतं तर वजाबाकी झाली असती. आता आपण बदली केलेलं नाही, कारण का येथे आपण काय मांडलंय, बेरीज करू मांडलंय. बेरीज करू मांडलं म्हणजे चिन्ह बदलायची नाही. 17 आणि 15 आले 32, 32 x आले, चिन्ह आपोआप आधी आलं. आता पहा 32x 32y 64 आहे. या तिन्ही संख्या कशा आहेत, 32 च्या पाड्यामध्ये आहेत. बघा 32 32 64 आहे ना. मग असं म्हणायचं 32 ने भागून, 32 ने भागून, प्रत्येकाला भागायचं 32 ने. 32 ला 32 ने भागलं एक उत्तर येणार 1x, म्हणजे नुसतंच x आला. 32 के 32 1y, नुसता y आला. आता इथे 64 मांडायचं नाही, गडबडीत तुम्ही इथे 64 मांडसाल. 32 गेले 32 गेले, 32 दुने 64, दुने म्हणजे 2, आणि याला नाव द्यायचं समीकरण नंबर 3. असं करायचं. पहा समीकरण 1 व 2 ची बेरीज करायची, त्यांच्यापासून जे समीकरण तयार झालं त्याला म्हणजे समीकरण नंबर 3. आता यांचीच करायची वजाबाकी. कोणाची? यांचीच. पहा कोणाची? समीकरण 1 व 2 ची. समीकरण 1 मधून, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. पहा काय करायचं, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचं. पहा आधी आहे तसं लिहून घ्यायचं. 15x वजा 17y बरोबर 28. 17x वजा 15y बरोबर 36. आता सर्वांनी अतिशय म्हणजे अतिशय काळजीपूर्वक पहा. येथे चुकण्याची जागा आहे, नीट पहा कशी. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरणांची वजाबाकी म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय. समीकरणांची वजाबाकी म्हणजे दुसऱ्या समीकरणाची चिन्हे बदली करायची. पहिले समीकरण बघा, हे अधिक आहे, अधिक आहे, हे मुळात हे अधिक आहे, हे पण अधिक आहे. येथे आपण बेरीज केली, चिन्ह बदली केली नाही. आता वजा करायची आहे, चिन्ह बदलायची. म्हणजे अधिक आहे ना, त्या खाली वजा, वजाच्या खाली अधिक, अधिकच्या खाली वजा, चिन्हे बदलायची. प्रत्येक पदाचं चिन्ह बदली करायचं. आता पहा 28 अधिक आहे 36 वजा आहे, जुनं चिन्ह सोडून द्यायचं, नवीन चिन्ह पाहायचं. 28 अधिक आहे 36 वजा आहे. सांगा वेगवेगळे चिन्ह आहे की नाही, त्यांची करायची वजाबाकी. चिन्ह मोठ्याचं बघा, हे अधिक आहे वजा आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, वजाबाकी चिन्ह मोठ्याचं. 36 मधून 28 गेले, चुकून असं 8 6 गेलं 2 3 2 12 असं मांडायचं नाही. 28 अधिक आहे 36 वजा आहे, 36 मधून 28 गेले, किती राहतील 8 राहतील 8, चिन्ह मोठ्याचे. 36 मधून 28 वजा करायचे. चुकून असं गडबडीत 8 6 गेला 2 आला, 3 2 गेले, एक उरला, असं काय मांडायचं नाही. 28 अधिक आहे 36 वजा आहे, मोठ्यातून लहान वजा करायचं. 36 मधून 28 गेले, 8 राहिले, चिन्ह मोठ्याचं. 17 वजा आहे 15 अधिक आहे. इथं पण बघा 17 वजा आहे 15 अधिक आहे, वेगवेगळे चिन्ह आहे की नाही, त्यांचे होणार वजाबाकी. चिन्ह मोठ्याचे, उत्तराले वजा 2y, वजा चिन्ह मोठ्याचे. 17 वजा आहे 15 अधिक आहे, संख्या मोठी 17 आहे, 17 चिन्ह वजा आहे, वजन वाढले. अधिक आहे वजा आहे, वेगवेगळे चिन्ह वजाबाकी, चिन्ह मोठ्याचे. वजा 2x, वजा 2x, चिन्ह मोठ्याचे, वजा 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 आले. आता पहा तुम्हाला सांगितले मी, समीकरणाच्या सर्वसाधारण स्वरूपामध्ये सुरुवातीला चिन्ह वजा नको, म्हणून काय करायचं, एकट्याचं चिन्ह बदली करण्यासाठी सरसकट सगळे चिन्ह बदलायची. असं मांडायचं, म्हणून 2x अधिक 2y बरोबर 8, सगळी चिन्ह बदली केली. वजाचा अधिक केलं, वजाच्या अधिक, वजाच्या अधिक, सरसकट सगळे चिन्ह बदली केली. 2 ने प्रत्येकाला भाग जातोय, म्हणून द्यायचं 2 ने भागून x अधिक y बरोबर बेचोक 8, चोक म्हणजे 4, बेचोक 8, याला म्हणायचं समीकरण नंबर 4. हे समीकरण 3, हे समीकरण 4. आता पहा बरे, 2 एकदम सोपी सोपी समीकरण तयार आली. आता ह्या दोघांची करायची बेरीज. पहा इकडे, आता आपण असं म्हणू, समीकरण 3 व समीकरण 4
यांची बेरीज करू. काय करायची? बेरीज. समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. प्रत्येकाची बेरीज, दोघांची बेरीज 3 व 4 ची. x वजा y बरोबर 2 आणि x अधिक y बरोबर 4 यांची बेरीज केली. 4 आणि 2 6. y ला y गेला. काय गेला? वजा आहे अधिक आहे त्यामुळे x आणि x 2x म्हणून x म्हणजे उत्तराचं 6/2 म्हणून x ची किंमत आली 32 6. x ची किंमत 3 आली. आता नेहमी प्रमाणे द्यायचं. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 2 3 4 कोठे ठेवा? 1 2 3 4 मध्ये. त्याचं कोणतं बघा बऱ्यापैकी 4 सोपं आहे. 4 मध्ये ठेवा. सोपं आहे म्हणजे सोपे ठेवायचा असा नियम नाही. कोठे पण ठेवा उत्तर तेच येतं. कळलं का? समीकरण 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कोठे ठेवा उत्तर तेच येणार आहे. आता मी असं म्हटलं तुम्हाला की कोठे ठेवा उत्तर तेच येणार आहे. तुम्ही घरी गेले की स्वतः चेक करून बघायचं. समीकरण आता किंमत x वरती किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. आपण कुठे ठेवू? 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 पहा बरे कोणते आहे? x अधिक y बरोबर 4. x ची किंमत 3 अधिक y बरोबर 4 म्हणून y बरोबर 4 वजा 3 म्हणून y ची किंमत काय आली? 1 आली. मग उत्तर काय बघा बरे. x बरोबर उत्तर शेवटचं उत्तर काय द्यायचं? x बरोबर 3 y बरोबर 1 हे शेवटचं उत्तर आलं. अशा प्रकारे आपण एक सामायिक समीकरण सोडवायचं. याच्या पुढे एक सामायिक समीकरण सोडवण्याची क्रॅमरची पद्धत आहे. त्यासाठी मी आता नंतर वेगळा असा व्हिडिओ स्पेशल त्यासाठी बनवणार आहे क्रॅमर सोडवण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही या गणिताची पुन्हा प्रॅक्टिस करा आणि पुस्तकातील अशी गणिते पुन्हा सोडवा. धन्यवाद.